तर सगळे एक्झिट पोल मोदी मीडियाच्या माध्यमातून आले असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। जनतेचा एक्झिट पोल 4 जूनला येणार, तो आमच्या बाजूने असेल असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। कसं पाहता याकडे? कारण ज्या पद्धतीने आकडे दाखवले जात आहेत 350 ते 370च्या घरामध्ये मोदींना त्या ठिकाणी मॅन्डेट मिळेल असं बोललं जात आहे। तर महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे। महाविकास आघाडीला 25 जागा आणि महायुतीला 22 जागा दाखवल्या जात आहेत। बघा, हे जे दाखवत आहेत ना सगळे एक्झिट पोल, हे सगळे मोदी मीडियाच्या माध्यमातून दाखवले जातात आणि जवळपास सगळ्यांची संख्या बघाल तर ती सेम दाखवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मला माहिती आहे की जनतेच्या दरबारामध्ये आपण सगळेजण काम करत होतो। मी स्वतः इलेक्शन लढत होते, मुंबईचे अध्यक्ष म्हणून मी इतर ठिकाणी जात होते। महाराष्ट्र असेल किंवा देशाभरातील जर परिस्थिती बघितली तर आता आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहोत आणि जनतेने सांगितलेला एक्झिट पोल आम्ही मान्य करणार आहोत, जो 4 तारखेला येईल। 4 तारखेला तुम्हाला दिसेल की जनतेने कुणाला मतदान केलेलं आहे। पण माझा जो अनुभव बघितला जमिनीवरचा, तर यावेळी जनतेने हे इलेक्शन स्वतःच्या हातात घेतलं होतं। यावेळी जनता इलेक्शन लढत होती आणि तुम्ही जर बघितलं असेल तर यावेळेला लोकांनी टेबल मांडले, लोकांनी त्या ठिकाणी जाऊन लोकांना आव्हान केलं की आपण मतदान केलं पाहिजे। आणि ज्या तऱ्हेने मी वातावरण बघत होते, मला वाटत होतं की तुम्ही जे म्हणताय ना की जे आकडे तुम्ही सांगताय ते मला वाटतं कदाचित त्यांचे जे आहे ते टीव्ही आणि गोदी मीडियाच्या माध्यमातून येत असतील, पण जनतेच्या मनात जे गोष्ट आहे ते सर्व साक्ष आहे आणि जनता जे मनात ठरवलेलं आहे ते आम्हाला त्या ठिकाणी जाणवत होतं। जनतेने या वेळेला ठरवलेलं आहे आणि ते आपण 4 तारखेला बघू की जनतेच्या न्यायालयातलं एक्झिट पोल खरं आहे की गोदी मीडियाने सांगितलेलं एक्झिट पोल खरं आहे। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।